गुड मॉर्निंग आणि वेलकम टू राजस्थान. परत एकदा आम्ही राजस्थान जयपूर इथे पोचलो काल संध्याकाळी 10:30 वाजता. संध्याकाळी काही शूट घेतलं नाही, डायरेक्ट आम्ही रूमवर आलो आणि आता सकाळी 6ला उठून आता सकाळचे 7 वाजले. आम्ही सगळे तयार झालो आहे. आम्ही ज्या ठिकाणी मुक्काम केला ती रूम तुम्हाला दाखवते मी. आणि हो, जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांच्या माहितीकरता सांगते की आम्ही राजस्थान ट्रिपवर आलेलो आहे. 2-3 दिवसापासून रोज व्हिडिओ टाकायला जमत नाही, कारण नेटचा इश्यू असतो, मोबाईल चार्जिंगचा इश्यू असतो. त्यामुळे जसं जमत तसं मी व्हिडिओ टाकते. तर आज आम्ही जयपूर फिरायला जाणार आहे. तर आम्ही काल ज्या ठिकाणी मुक्कामाला थांबलो होतो तो रूम आणि तिथला परिसर तुम्हाला दाखवते मी. हे बघा, मी तयार झाले मस्तपैकी सकाळी सकाळी. आणि हे बघा, इथे पिल्लू पण छान रेडी झालं आहे. पिल्लूवर खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते. पिल्लू लहान म्हणजे बाहेर फिरायला गेलो का सगळं मॅनेजमेंट पिल्लूच असतं. पिल्लूने बघा किती छान लुक केला आहे. हॅलो पिल्लू. हॅलो. आणि इकडं आहे तेजू दादा. हॅलो तेजू दादा. हॅलो. वरती बघ ना, तुझे केसांचा झापा म्हणून तुझा चेहरा दिसत नाही. तुला केस बारीक कापता येत नाही का रे? अगं येस बारीक झाले. नाही बघा, हा आमचा रूम आहे. खूप छान रूम होता हा पण. आणि सर्व रूम म्हणजे छान, त्यांनी म्हणजे सगळे व्यवस्था प्रवासात अगदी छान होती. हे बघा, इथं टेबल आहे, इथे पण एक टेबल, इथे टी व्ही आहे, इथे एक लॅम्प लावलेला आहे. सगळं खूप छान होतं. आमची पॅकिंग वगैरे सगळी झाली. हे बघा, याच्यामध्ये कपडे वगैरे ठेवलेले आहे. हे बघा, आणि टॉयलेट बाथरूम पण खूप छान होतं. हे बघा, मोठं असं हे बाथरूम आहे. वॉश बेसिन वगैरे सगळं मस्त आहे. इथे मेकअप आरसा वगैरे ठेवलेला आहे. आमचं सामान ठेवलेलं आहे इथे. चला. आणि सगळं आवरून आता आम्ही सामानाची आवरावर करून निघालो आहे खाली. आता खाली काय काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला. सगळेजण मस्तपैकी चहा पित आहे सकाळी सकाळी. हां, हो हो हो, घेतला का चहा सगळ्यांनी? बिस्किट नाही का आज? मग मी चहा नाही पित. हो का? अगं माझी दाढ दुखते ना. हे सगळ्या बायका मस्त चहा घेत आहे. हे बघा, आणि इथे आम्ही रात्री स्टे केला होता. तर खूप छान आहे हे पण रेस्टॉरंट. सगळे चहा घेतला का? बर, अजून किती? एक काम करा, चहा प्यायचं झालं का ज्यांना उपवास येते मला भेटा, म्हणजे मला अहो ज्यांना उपवास आहे ना, म्हणजे मला म्हणून आता सकाळी तुम्हाला बिस्किट म्हणजे एक अंदाज येतो किती करायचं. तरीच आमचे संचालक शिवाजी भाऊ कराड यांनी सर्वांची चौकशी वगैरे केली जेवणाची, फराळाची, कारण आज गुरुवार होता आणि गुरुवारी बऱ्याच जणांना उपवास असतो. बघा, छान चित्र आहे. इथे सेठजी है. सेठ जी गुड मॉर्निंग. अच्छे हैं आपके रूम वगैरह? अच्छे रूम है आपके. हे बघा, हा आहे परिसरमधला सगळं. मी तुम्हाला ह्या बिल्डिंगचं बाहेर शूट दाखवते. इथे मस्त फिश टँक आहे. हे बघा, हा संपूर्ण खालचा. बरं बरं, आता तेजस आणि श्रुती. बरं बरं. तर हे रूम गाडीमध्ये सामान ठेवायला चाललं आहे. हे बघा, इथे आमची गाडी थांबलेली आहे. आणि बघा, भरपूर मोठं हे रिसॉर्ट आहे. इथे दुसरी पण शिंदे यात्रा कंपनीची गाडी पण इथे उतरलेली आहे. आणि तुम्हाला मी याचं बाहेरून शूट दाखवते. तर भरपूर मोठी ही अशी बिल्डिंग आहे. याच्यामध्ये भरपूर साऱ्या रूम होत्या. तिथे आम्ही थांबलो होतो. बघा, तर मध्ये सर्वजण चहा घेत होते. मी चहा काही घेतला नाही, कारण माझी दाढ दुखते. बिस्किट असले का टोसन बिस्किट खाते मी, पण चहा पिला का गरम गरम आहे ना
गरम लागतं खूप, बिस्किट खाताना काही कळत नाही, पण चहा पिला काय दाढीला ठणक लागतं. मी चहा घेतला नाही, तर आज नाश्ता होतो आहे काहीतरी. नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघू. तर चला, आता आहे ना माझा मोबाईल आहे ना थोडा बॅटरी थोडी डाऊन झाली, तर मोबाईल चार्जिंगला लावते. ते श्रुती आणि मिस्टरांचा मोबाईल चार्ज झाला, पण माझा मोबाईलची चार्जिंग जरा कमी आहे, तर मी मोबाईल चार्जिंगला लावते आणि पुढचं शूट तुम्हाला दाखवते. चला. आणि ही बघा, ही आमची यादी आहे. एवढे प्रवासी आमच्या गाडीमध्ये आहे. हे बघा, हे बघा, एक नंबर राजेंद्र सांगळे, राहुल मुंगे, मंदा बलक, मंदा लावणारे हे एक नंबरच्या सीटवर आहे. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. नाही तर इथे सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे मस्तपैकी. हे बघा, इथे स्विमिंग पूल आहे आणि ते सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या नातेवाईकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर फोटो काढताय. हे बघा, हॅलो, हे बघा सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे इथे मस्तपैकी. कोण आपल्या जोडीदाराबरोबर, कोण मैत्रिणीबरोबर फोटोशूट करताय. आणि ते आहे मस्त स्विमिंग पूल. सर्वांनी इथे खूप खूप छान फोटो काढले, आम्ही पण फोटो काढले. हे बघा इथे फोटो काढा आपले. आणि हे बघा इथं आहे तेजू. पप्पा कुठे गेले रे? मिस्टरांना ना फोटो काढायला एवढं इंटरेस्ट नाही, ते नाही जास्त तर ते फिरतायत, मला दाखवते मी ते कुठे. आणि हे बघा इथे मिस्टर आहे. अहो सगळे फोटो काढताय, तुम्ही काय करताय? चला फोटो काढू. आणि इथं मस्तपैकी गरमागरम भजे केले. भजे गरमागरम भजे आहे आणि पाव आहे आणि सगळ्यांना नाश्ता वाटप चालू आहे. बघा आणि इथं नाश्ता घेण्यासाठी खूप खूप गर्दी झालेली आहे. सगळेजण गरम गरम भजे पाव घेण्यासाठी. आणि ते भजे पावची वाटप चालू आहे आणि लाईनला सगळे भजे पाव घेण्यासाठी उभे राहिले मस्तपैकी. हे बघा सगळेजण घेत आहे भजे पाव. जेवायला उरलेलं पाणी तुम्हाला जेवायला लागेल. मिस्टर आणि पिल्लू पण मस्त भजे पाव खात आहे. तुम्हाला पाणी नाही. हे बघा व्हिडिओ शूटिंग चालू आहे. इथं बिस्लरांच्या पाण्याची बाटलीची वाटप पण चालू आहे. प्रत्येकाला एक एक बाटली आणि भजे पावचा नाश्ता देण्यात आला आहे सकाळी सकाळी. नाही बघा सगळेजण. चालू आहे. आणि आमचे संचालक शिवाजी भाऊ सगळ्यांकडे वैयक्तिक लक्ष देत आहे. शिवाजी भाऊ सगळ्यांची खूप खूप काळजी घेत आहे. खूप खूप धन्यवाद शिवाजी भाऊ. सगळे आले, तुम्ही पण या सेवेची संधी द्या. ओके. तुम्हाला पण मी नाश्ता देईल. ओके. आणि इकडे बघा मंदाताई मस्तपैकी भजे पाव खात आहे. सगळेजण भजे पाव खाण्याचा आनंद घेत आहे. मस्त कोळं कोळं ऊन पडलंय. सगळ्यांनी छान फोटोशूट केली, गरमागरम चहा घेतला आणि सगळेजण भजे पाव खात आहे. आणि काही जणांना उपवास आहे, त्यांना मात्र हा उपवासावाल्यांना राजगिरा लाडू. आणि अजून इथे गरमागरम भजे करायचं काम चालू आहे मस्तपैकी. दादा भजे खूप मस्त झाले ते बरं का. हो आणि सगळ्यांनी मनसोक्त भजे खाल्ले मस्त. आणि हे बघा इथे हा आचारी स्टाफ आहे आणि सगळा स्वयंपाक खूप सुंदर असतो, खूप छान असतो. तुम्ही स्वयंपाकाचे कामं घेता का? आमच्याकडे काही कार्यक्रम असल्यावर घ्याल का? नक्की. खरंच नाही, खरंच खूप आवडला रिअली. खूप मस्त स्वयंपाक असतो. फोडणीचं काम वगैरे मेन तुम्ही करता. मसाले भात एक नंबर बनवता. हा ना. हो बरं का, आपले पिल्लू सरांना त्यांना स्वयंपाक देऊ आपण. तुम्ही सगळे आयटम बनवता का? म्हणजे चायनीज वगैरे, चायना गार्डन. 2000 लोकांपर्यंत बनवतो आपण स्वयंपाक. हो ना. बरं, आमच्या मुलीचं साखरपुड्याला लग्नाला तुम्हालाच देऊ, तुमचा नंबर देऊन जा आम्हाला आठवणीने. हे बघा हे मावशी पोळ्या करायला असता आणि हे दादा भाज्या करायचं काम करता. तो खूप छान स्वयंपाक असतो. हीच पूर्ण त्यांची टीम आहे. हे बघा ही दिदी. हॅलो दिदी. हे बघा ही एक दिदी पोळ्या करायला असते. ही एक और सबका पर्सनल प्रॉपर्टी, निजी प्रॉपर्टी अपनी अपनी किसी भाड़े में दे दी, लीज पे दे दी, कॉन्ट्रैक्ट पे दे दी. गुलाबी शहर टोटल 4-5 किलोमीटर के अंदर बसा हुआ है. पुराना शहर. आज जयपुर 50 किलोमीटर के अंदर है. आणि चहा नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही आता आमच्याच गाडीतून पिंक सिटी जयपूर बघायला निघालेलो आहेत. आमच्याबरोबर गाईड आहे आणि पिंक सिटी नावाप्रमाणेच हे बघा इथे सर्व बिल्डिंगचा कलर पिंक कलरचा आहे.
त्यामुळे याला पिंक सिटी असे म्हणतात. तर आम्ही गाडीतून फिरता फिरताच ही शूटिंग केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही सगळीकडे मस्त पिंक कलरच्या बिल्डिंग दिसत आहे. खास नाही का पाहिजे धडला पिंक सिटी के अंदर ऑन द वे का मतलब बाहर से अपनों को देखने मिलेगा हवा महल को रहने का महल नहीं है, हवा महल को रहने का महल नहीं है। राजा ने गलती से नाम से बिल्डिंग का नाम रख दिया हवा महल। वो एक विदाउट फाउंडेशन बिल्डिंग है, विदाउट फाउंडेशन मतलब हम लोग घर का बिल्डिंग बनाता है, नींव डालता है, पाया डालता है, उसका तो नींव ने का पाया नहीं, यानी वो डायरेक्ट जमीन के ऊपर बना है, 5 मंजिल की इमारत है, 365 विंडो है। विंडो का मतलब बारी खिड़की झरोके। पहले राजस्थान के अंदर पड़ता रानी घूंघट में रहा करती। कोई भी गनगौर तीर की सवारी निकला करती, रानी ऊपर से बैठकर एक काले पर्दे लगाकर। बरं झालं याच्यासाठी गाडीतून नहीं ते नहीं जिम्मेदार पाहिजे। ये जयपुर का सेंटर है, बड़ी चौपाटी यानी चौराहा। आपको ऐसा लगा बुलबुलिया जैसा, यहाँ रत्ना एक सा कलर का बिल्डिंग बुलबुलिया। और देखो दुकान के सामने दुकान है, गली के सामने गली है, गेट के सामने गेट है, यानी प्लानगेट सिटी नक्शे के आधार पर जयपुर शहर। सेम लिफ्टों को भी आमने सामने। आणि पिंक सिटी बघत बघत आम्ही आलोय आता. आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये दर्शनाला. हे बघा लोक उतरत आहे गाडीमधून. आता एक जण उतरत आहे. आता इथं कसलं मंदिर आहे? इथं बिर्ला मंदिर. आता बिर्ला मंदिरमध्ये शूटिंग करता येईल का आपल्याला? मंदिरात नाही, मंदिराच्या बाहेर शूटिंग करता येईल. घ्यायचं अजून आपलं चॅनल जरा छोटं आहे ना. हे बघा बरं का, 4-5 टूर केले का लगेच चॅनल मोठं होऊन जाईल. बर. आता लोक उतरत आहे अजून गाडीत ना. हो ना. आणि दुसरा ट्राय केला आहे परत. छान आहे घे.
इथे मी पण गॉगल ट्राय करून बघितला आणि आता मी इथे आलो आहोत बिर्ला मंदिर येथे. हे बघा, जोपर्यंत शूटिंग काढून देतील तोपर्यंत मी तुम्हाला शूटिंग दाखवल. नंतर शूटिंग बंद सांगितल्यानंतर माझा काही विलाज नसणार आहे. तर जेवढी मला शक्य आहे तेवढी शूटिंग मी तुम्हाला दाखवते. आणि खूप छान निसर्गरम्य असं इथे वातावरण आहे. हे बघा, हे आहे आपलं राजस्थान, पिंक सिटी, जयपूर. तर अजून आमचे काही पॅसेंजर येत आहे. ते बघा, हे नंतर आले, हे मागे बसलेले होते. चला ताई, चला. आणि अजून बरेच मागे आहे. आम्ही जरा पुढे आलो. तर जोपर्यंत शूटिंग अलाउड आहे तोपर्यंत मी शूटिंग करते. चला, इथे ना भगवान शंकरांची मस्त मूर्ती आहे. चला दर्शन. इथे भरपूर पर्यटक वगैरे आलेले. इथे भगवान शंकरांची छान मूर्ती आहे. आणि इथे पण आमचे काही पॅसेंजर आमचे आलेले आहे. चला. हे बघा, खूप मस्त वाटतं इथं. खूप भारी वातावरण आहे. फोटोशूटला वगैरे खूप मस्त आहे. आणि हे बघा, काढ ना. पिलूनी हा चष्मा घेतला नवीन. पिलूनी गॉगल आणला होता पण पिलूला नवीन दिसलं का पिलू घेतं. दाखव. तर खूप छान गॉगल घेतलाय पिलूनी. तेजला नाही घेऊन दिला का ग एक? का बरं? वरती मस्त शोचे झाडं वगैरे आहे लावलेले. हे बघा, आणि इकडे खूप सारे पर्यटक दिसत आहेत. बघा, इकडे आता मी चप्पल ठेवते. हे असं खूप छान असं बिर्ला मंदिर आहे. ते इथे बोर्ड लिहिलेला आहे, मंदिर के अंदर एवं बाहर फोटो लेना सक्त मना आहे. तर इथून पुढची शूटिंग मला तुम्हाला नाही दाखवता येणार. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता खूप सारे पर्यटक इथे फिरण्यासाठी आलेले आहे. आणि आता आम्ही मध्ये मंदिरात दर्शनासाठी चाललेलो आहोत. चला. लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे म्हणून दोघांना सोबत पाठवलं, पण दोघं परत दूर दूर गेले. इथे लक्ष्मीनारायणांची छान मूर्ती आहे. मी गपचूप शूटिंग केलं. इथे आरती चालू होती. आणि आता आम्ही आलो होतो गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. बिर्ला मंदिरापासून जवळच गणपती बाप्पांचं मंदिर होतं. खूप मोठी मूर्ती होती गणपती बाप्पांची. तर जयपूरमध्ये लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शन केल्यानंतर आम्ही हे बघा, इथे गणपती मंदिर आहे, हे अंबे मातेचं मंदिर आणि इथे हनुमानजींचं मंदिर आहे. हे बघा, इथे हनुमानजींचं मंदिर आहे. मी लांबून शूटिंग केली आहे. इथे देवीचं छान मंदिर आहे बघा. पंचमुखी हनुमानजींचं मंदिर आहे. आणि दर्शन झाल्यानंतर आहे ना, ते रस्ते इथे नाश्ता करायला आलेले. हे बघा, या वहिनी पण आहे. आणि हे बघा, दिलं आहे ना, डोनाल्ड घेऊन दिलं आहे. तुमचं झालं खाऊन? काय खाल्लं तुम्ही? आणि फुलवांनी मस्तपैकी पॅटच खाल्लं होते. आणि गणपती मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर इथे दर्शन करून आम्ही आता परत चाललो आहे गाडीने. पुढे चाललो आहे काही माहिती नाही, आम्हाला सांगितलं नाही. गाडीत बसायचं नाही, बसलो.
हे बघा ही आहे पिंक सिटी मस्तपैकी ग्रीनरी इथं दिसतंय छान झाडं वगैरे लावलेले. चला हॅलो बस त्या पिल्लूसोबत मस्तच राहणार ना. खूप छान मम्मी कसं वाटतंय. आणि मी हे बघा आता ना पिल्लूच्या घरी बसायला वरती म्हणजे आमचं सीट आहे ना खाली आहे पण मग पिल्लू म्हणे मम्मी वरती बसायला आता मी पिल्लूच्या घरी ते वरती बसलेली आहे. आता आम्ही वरती तुम्हाला गुलाबी शहर दाखवतो. बाहेर ना गाड्यांचा खूप सारा आवाज येतो गाड्या चालू आहे ना. ठीक आहे चेहरा किती मोठा दिसतोय. छान दिसतं. जसं आपलं महाराष्ट्र एक डेव्हलप वगैरे जसं तिथे देव वगैरे तिथे खूप डेव्हलप असतात पण राजस्थान त्यामुळे एवढं डेव्हलप नाही आहे. पिंक सिटीमध्ये फक्त असे पिंक प्रॉपर पिंक नाही आहे पण असे ऑरेंज कलरचे सगळ्या घरांचा वगैरे कलर आहे. तिथून आपण जस्ट जातो म्हणून त्याला पिंक सिटी म्हणतात. ते असं काय खूप सुंदर बेबी पिंक वगैरे असं काही नाही आहे. ओके तर ज्या वॉल्स आहे ज्या दरवाजे जे घरं दुकानं वगैरे सगळं असं ऑरेंज कलरचं आहे. ऑरेंज म्हणजे जुने झालं आहे ते फक्त ते पण सगळं फ्रेश कलर नाही आहे. तर हां हे ते थोडं 2-3 किलोमीटर असं आहे ना मम्मी. तर ते संपलं आता मी लागलो आहे पिंक सिटीची एक जास्त झलक आहे. पिंक सिटी म्हणजे असं अजून एक बिर्ला मंदिर सारखं व्हाईट टेम्पल लागलेलं जायचं दर्शनाला. वाव कोणतं मंदिर आहे चला ना. राजस्थानचे जे स्टाईल आहे लोकांची घर बांधण्याची ते थोडी अशी महल टाईप असते है ना मम्मी. राजस्थान आणि लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शन करून गणपती बाप्पाचे दर्शन करून वैष्णोदेवी माता मंदिर इथे आलेलो आहे. तर चला रोपवेने आम्ही वरती जाणार आहे. इथे भैया कितना तिकीट आहे भैया. 190 जरा जास्तच होता कमी नाही काही. काम कर दिवशी निम्म्या रस्त्यात उतरून घे. बरं ठीक आहे. तर आता इथे आम्ही रोपवेने तिकीट काढतोय आणि आम्ही वरती जाणार आहे. वरती काय आहे वैष्णोदेवी मातेचं मंदिर आहे. इथं आम्ही रोपवेने तिकीट काढतोय आणि अजून प्रवास येऊ राहिले पण आमची जरा सुपरफास्ट एक्सप्रेस असते आमच्या पाचोरे मिस्टरांची. तर आम्ही आता तिकीट वगैरे बुक करतोय. चला अरे देखो हे बघा आम्ही इथे मंदिरात वरती दर्शनाला चाललो आहे. रोपवेने जाणार आहे अजून पुढे रस्त्याने चाललो आहे. आणि हा डोंगराव बघा या सगळ्या भैया हे कैसे पहाड़ है. अरावली माउंटेन मतलब अच्छा त्यांनी सांगितलं. तर हे जे माझ्या मागे हे जे पहाड दिसता ते भैया होते आमच्याबरोबर राजस्थानी. त्यांनी सांगितलं अरावली माउंटन आहे. अरावली माउंटन म्हणजे नेमकं काय मला पण माहिती नाही पण त्यांनी सांगितलं अरावली माउंटन आहे. चला तर इथे रोपवेच्या सहाय्याने आम्ही आता वैष्णवी देवी मातेच्या दर्शनाला जाणार आहोत. पण ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला. तेव्हा पुढचा पण व्हिडिओ नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुढचे पण सर्व व्हिडिओ खूप छान असणार आहे. तसेच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला वैष्णवी माता की जय.